नमस्कार. पुन्हा एकदा आत्मविद्या या आध्यात्मिक चर्चेत तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत आहे. मागच्या काही व्हिडिओजमध्ये आपण आत्म्याबद्दल जी काही चर्चा केलेली आहे किंवा आपला आत्मा म्हणजेच आपलं स्वस्वरूप कसं ओळखावं ह्याबद्दलचा जो काही अभ्यास केलेला आहे, विवेक केलेला आहे, आत्मचर्चा केलेली आहे. मागच्या आमच्या 2 आठवड्यापूर्वी जे देवळात जे काय आपला सत्संग झालेला आहे त्या सत्संगामध्ये आत्म्याविषयी आत्मा ओळखावा कसा, तो कसा जाणावा, त्याची ओळख कशी पटावी हा अभ्यास केला होता. आणि स्पष्ट असं होतं की आत्मा म्हणजे नेमकं काय. तर आत्मा म्हणजे पुन्हा एकदा सांगतो, आत्मा म्हणजे आपण आहोत असं ज्ञान. परंतु खूप जणांचा असं संभ्रम होतो किंवा खूप जणांना असं वाटतं की अरे आपण तर देह आहोत, मग आपण आत्मा कसे असणार, आपण ज्ञान कसे असणार. तर जरा तुम्ही विचार करून जर पाहाल तर आपण आहोत हे जे ज्ञान आहे, हे आपण आहोत हे ज्ञान हा काय देह नाही आहे, हा आपला विचार नाही आहे. आपण आहोत हे ज्ञान हा देह नाही आहे, विचार नाही आहे, कल्पना नाही आहे. तर ते आपल्या अंतर्यामी केवळ शुद्ध स्फुरण म्हणजेच आपल्या अंतर्यामीचं जे आत्मस्फुरण आहे. आणि हे आत्मस्फुरण केवळ ज्ञान स्वरूपात आहे हे अख्ख्या सर्व शास्त्रांनी स्पष्ट करून सांगितले आहे. प्रत्येक साधू महंताने हे स्पष्ट केलेलं आहे. केवळ ज्ञान स्वरूप परमात्म्याला किंवा आत्म्याला केवळ ज्ञान सांगितलेलं आहे. समर्थ श्री रामदासांनी दासबोधामध्ये याच ज्ञानाला केवळ ज्ञान सांगितलेलं आहे. तर हे ज्ञान म्हणजे काय, तर आपल्या अंतर्यामी किंवा आपल्याला आपण आहोत असं जे केवळ ज्ञान होतं ते केवळ ज्ञान म्हणजेच आपला आत्मा आहे. परंतु ते ज्ञान आपण चुकीच्या मार्गाने किंवा आपण देहाच्या ओळखीने घेतो आहे आणि त्या देहाच्या ओळखीने घेतल्यामुळे तिथे आपल्याला तो संभ्रम उत्पन्न झालेला आहे. परंतु आपल्या स्वतःच्या तुम्ही अंतर्यामी विवेकदृष्टीने जर पाहाल तर आपण आहोत हे ज्ञान केवळ ज्ञान स्वरूपच आहे. परंतु आतापर्यंत ह्याचा कधी विचार झाला नाही, अभ्यास झाला नाही, ह्याचं चिंतन झालं नाही, ह्याचा विवेक झाला नाही. त्यामुळे हा संभ्रम उत्पन्न होतो. आणि काही या ज्या आमच्या आध्यात्मिक साधनेत जो काय मार्ग दिला आहे त्यापैकी हा जो एक मार्ग आहे ज्यामुळे आपण आपली स्वतःची चौकशी व्हावी, आपल्या स्वतःच्या ज्ञान स्वरूपाची आपण अभ्यास करावा, विवेक करावा, हा मार्ग कुठेतरी मागे राहतो. कारण आता सर्वच लोक भक्तिमार्गाकडे किंवा भावगीताकडे ह्याच्याकडे वळलेले आहेत. अवश्य भक्तिमार्ग, भावगीत, देवाची भक्ती हे सर्व काही ठीक आहे, सर्व हे ठीक आहे. परंतु एक क्षण आपल्या या आत्मनिवेदन म्हणजेच आपल्या स्वतःकरिता आपण काय आहोत हा विचार, हे ज्ञान ग्रहण करणे हे सुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे. कारण आपल्या ह्या आध्यात्मिक क्षेत्रात, आपल्या आध्यात्मिक विद्येत आत्मज्ञान म्हणजेच स्वस्वरूप ज्ञान हे सर्वश्रेष्ठ सांगितलेलं आहे. सर्व साधूंनी, सर्व संतांनी आपल्या ह्या महाराष्ट्रीय उच्च कोटीत जे काही योगी पुरुष होते, जे काही साधू संत होते, त्यांनी ह्या आपल्या आत्मज्ञान किंवा आपल्या आत्मस्वरूपाबद्दल विशेष रुची आणि विशेष ज्ञान प्रकट केलेलं आहे. आणि प्रत्येक मानवाला आपल्या अंतर्यामी आपण प्रत्यक्ष चिद्रूप आत्मा परमात्मा आहोत हे ज्ञान देऊन आपण स्वतः त्या ओळखीला प्राप्त होऊ ह्याच्यासाठी हा सर्व अभ्यासक्रम उपजलेला आहे. प्रत्येक ग्रंथामध्ये तुम्ही बघाल, आता मागच्या आठवड्यात जो काय आम्ही एकनाथी ग्रंथाचं वाचन केलेलं आमच्या देवळात, त्यातसुद्धा भगवंत कृष्ण उद्धवाला तोच बोध करतायत की हे उद्धवा, की तुझ्या अंतर्यामी केवळ जे शुद्ध स्फुरण आहे ते शुद्ध स्फुरण म्हणजेच तुझा आत्मा आहे. परंतु ते तुझं जे स्फुरण आहे ते तू देहाच्या ओळखीने झाकतो आहेस, ते देहाच्या ओळखीने बघतो आहेस, म्हणून तुला तिथे स्पष्ट होत नाही आहे. परंतु तिथे तुझा अहंकार, तुझा देह आणि तुझा विचार जर बाजूला ठेवशील तर म्हणजेच भगवंतांनी सांगितलं आहे उद्धवाला की तुझं नाम, तुझं रूप आणि तुझा देहाचा अभिमान बाजूला ठेवून अंतरी तुझे जे केवळ स्फुरण म्हणून जे उरतं आहे ते स्फुरण शुद्ध स्फुरण आहे. आणि ते शुद्ध स्फुरण म्हणजेच तुझा खरा शुद्ध आत्मा आहे. आणि तो तिथे तुझा आणि माझा नसून तो सार्वभौम सार्वत्रिक एकच आत्मा आहे.
आणि हा आत्मा एकदा का ओळखीस आला, एकदा का पटला, की मग तिथे तुमचा तो संभ्रम तुटला असं समजूनच जा. कारण आपण जे काही कर्म करतो, जे काही आपण रोजच्या आपल्या गरजेसाठी जे काय आपण वागतो, चालतो, बोलतो, व्यवहार करतो, ते सर्व देहाच्या ओळखीने होत असतात. आणि देहाच्या ओळखीने हे जरी कर्मे होत असले तरी आपण स्वतः आपल्या अंतर्यामी केवळ शुद्ध ज्ञान स्वरूप आत्मा आहोत ह्याचा आपल्याला विसर पडलेला असतो. आपण स्वतः खरे शुद्ध स्वरूप आत्मा आहोत आणि त्या आत्म्याचं विस्मरण झाल्यामुळे आपल्याला आपण देह आहोत असं स्फुरण होतं आहे. म्हणजेच आपल्या स्वरूपाची ही जी ओळख आहे, ही जी वाटचाल आहे, ही फार महत्त्वाची आहे. आपण आपल्या देहाच्या ओळखीने, देहाच्या धर्माने जी काय नित्य कर्म करतो ती करीतच राहावी. परंतु आपलं जे सतत जे चैतन्य असा आत्मस्वरूप आहे, ह्या आपल्या आत्मस्वरूपात आपण नेहमी जागे असावे. आणि ह्यालाच स्थितप्रज्ञता असं भगवान श्रीकृष्णाने स्पष्ट सांगितलं आहे. पुन्हा एकदा सांगतो की आपण आहोत हे जे आपले अंतर्यामी स्फुरण आहे, ते स्फुरण केवळ ज्ञान स्वरूपात आहे, केवळ चिद्ध स्वरूपात आहे, केवळ हमी या स्वरूपात आहे आणि केवळ चैतन्य जाणीव गुण ह्या रूपात आहे. पुन्हा पुन्हा आपल्या अंतर्यामी जाऊन अभ्यास करा की आपण आहोत हे ज्ञान काय आहे. तर आपण आहोत हे ज्ञान केवळ ज्ञान आहे आणि हे ज्ञान कदापि आणि कधीही देह नव्हे. आपल्याला देहाचं ज्ञान होतं आहे, म्हणजेच देहाचे ज्ञान ज्या आपल्याला होतं आहे ते आपण ह्या देहावेगळे आणि आपण केवळ ज्ञान स्वरूपातच असणार. हा इथे जो संभ्रम आहे की आपण म्हणजे देह, हा अभिमान तुटला पाहिजे आणि तिथे केवळ आपण ज्ञान आहोत ह्याची ओळख व्हायला पाहिजे. आणि ह्यालाच शुद्ध आत्मसाक्षात्कार सांगितलं आहे. खरे पाहता आत्मसाक्षात्कार किंवा आत्मज्ञान ही अगदी सोपी बाजू आहे, अगदी सोपी बाजू आहे. परंतु तिथे विवेक घडला नाही किंवा एखादा कोणी सांगणारा प्रबोधन करणारा मिळाला नसेल किंवा एखादा मार्गदर्शन मिळालं नसेल म्हणून कुठेतरी त्याची आपली फजिती होते. परंतु आत्मज्ञानासारखा जो विषय आहे तो सर्वात महत्त्वाचा, प्रिय, गोड आणि अतिशय सुलभ मार्ग आहे. आत्मज्ञानासारखं सुलभ ज्ञान कुठे नाही आहे. कारण आत्मज्ञानासाठी आपण जे ज्ञान ओळखण्याचा प्रयत्न करतो आहे ते ज्ञान म्हणजेच आपण स्वतः स्वरूप आहोत. कुठचीही जर गोष्ट जाणायची असेल तर ते जाणण्यासाठी लागणारं जे ज्ञान आहे ते ज्ञान म्हणजेच आत्मा आहे. परंतु हे जे आपण ज्ञान स्वरूप आत्मा आहोत ते आपण देहाच्या अभिमानाने, देहाच्या ओळखीने घेतो आहे. म्हणूनच आपल्याला तिथे संभ्रम होतो आहे, तिथे संशय निर्माण होतो आहे आणि आपण आपल्या त्या आत्मस्वरूपापासून विन्मुख होतो आहे. मागच्या व्हिडिओजमध्ये मी सांगितलं आहे की आपल्या अंतर्यामीचे जे आपण आहोत असं केवळ जे स्फुरण आहे ते स्फुरण म्हणजेच आपला शुद्ध आत्मा आहे. आणि तो आत्मा म्हणजे इथे माझा एक आत्मा, त्या देहामध्ये एक आत्मा, तिसऱ्या देहामध्ये आत्मा असा नसून ते प्रत्येकाच्या अंतर्यामी पूर्ण एकच चैतन्य आहे. आणि ह्या चैतन्याला झालेली ओळख म्हणजे ते नित्य आत्मसाक्षात्कार. ज्ञान जेव्हा आपल्या देहाच्या ओळखीच्या बंधनातून मुक्त होऊन स्वतःच्या केवळ ज्ञान स्वरूपात जागा होतो, नित्य त्याची ओळख होते, तेव्हा तिथे त्याला आत्मसाक्षात्कार म्हटलेलं आहे. ज्ञान आपल्या अंतर्यामी स्वतःचं दर्शन घेतो, स्वतःची ओळख घेतो, स्वतःला पाहतो, आत्मविवेक करतो, आत्मचिंतन करतो. त्यावेळी त्याला तिथे साक्षात्कार हा व्हावाच लागतो. तिथे गत्यंतरच नाही आहे. आत्मा म्हणजे आपल्या वेगळा नसून आपण आहोत हे केवळ शुद्ध ज्ञान आहे. हे शुद्ध ज्ञान स्वतःच्या ज्ञानाला जेव्हा ओळखते, स्वतःच्या स्वस्वरूपाला ओळखते, त्यावेळी तिथे पूर्णता येते. हे आत्मज्ञान किंवा हे जे आत्मचिंतन जे म्हटलं आहे ते सर्वात श्रेष्ठ म्हटलं आहे. जसा बुद्धीचा वापर करून आपण ह्या जगात काहीतरी मिळवतो, काहीतरी उपलब्धी करतो, परंतु ह्या आत्मज्ञान किंवा आत्म्याची ओळख होण्यासाठी तिथे बुद्धीचा वापर करावा लागत नाही. तिथे बुद्धी पोचू शकत नाही. भगवंतांनी स्पष्टच केलेलं आहे की तिथे बुद्धी पोचू शकत नाही. मग तिथे कसं, मग तिथे ओळखणार कसं? तर तिथे
बुद्धीनं चालवता तिथे विवेक चालवावा लागतो. आणि विवेकसुद्धा काय, तर विवेकसुद्धा ही बुद्धीच आहे, परंतु ती बुद्धी म्हणजे तीच विवेक बुद्धी आपल्या स्वरूपाला जाणण्यासाठी प्रयत्न करते. म्हणजे विवेकाचा वापर हा आपल्या सहस्वरूपासाठी होतो आणि बुद्धीचा वापर ह्या आपल्या दैनंदिन व्यवहारात होतो. व्यवहार केलाच पाहिजे आणि नाही केला तरी ते होतोच, परंतु त्यात कुठेतरी फुरसत काढून आपल्याला आपल्या स्वतःच्या स्वरूपाची गाठ भेट होऊन त्या स्वरूपाला ओळखणे हे फार गरजेचे असते. आपल्याला आपलं मन जाणवतं, आपला देह जाणवतो, आपला अहंकार जाणवतो, आपली कल्पना जाणवते. हे प्रत्येक जे काय आपल्या पुढे आहे त्या सगळं जाणवतं. म्हणजे जाणवतं म्हणजे काय, त्याचं ज्ञान होतं. म्हणजे त्याचं जर ज्ञान होत असणार म्हणजे आपण त्या वेगळे असणारच हे पूर्ण स्पष्ट आहे. आपल्याला ज्यावेळी देहाचं ज्ञान होतं म्हणजे आपण देह नाही होत हे पूर्ण स्पष्ट आहे, परंतु ते देहाचा संभ्रम न तुटल्यामुळे परत आपण देह आहोत हाच भ्रम उत्पन्न होतो. इथे केवळ एकच मार्ग आहे आणि तो म्हणजे शुद्ध आत्मज्ञानाचा. आपण आहोत हे केवळ शुद्ध ज्ञान आहे. आपल्याला जे काही समजतं भासतं, जे काही दिसतं भासतं ते आपलं रूप नसून, त्याच्यात आपलं रूप नसून, हे ज्या आपल्या केवळ शुद्ध ज्ञानाला दिसतं भासतं तेच आपलं आत्मस्वरूप आहे. आणि हे फार सोपं आहे. लक्ष देऊन जर तुम्ही विचार केलात, विवेक केलात, स्वतःमध्येच स्वतःचं चिंतन केलं तर हा अभ्यास अतिशय सोपा आहे. बाकी कुठच्याही गोष्टीला, गरजेला, भक्तीला काहीतरी करावं लागतं, भक्तिगीत घ्यावं लागते, तुम्हाला ग्रंथ वाचावा लागतो, काहीतरी करावं लागतं. परंतु आपण आहोत हे ज्ञान काय करण्याचा विषय नाही, ते न करता तिथल्या तिथे आहे. आपण आहोत हे ज्ञान आपल्याला काय करावं लागतं का आपल्या असलेल्या ज्ञानासाठी? नाही, ते तुरंत म्हणजे ताबडतोब क्षण तिथे आहे ना तिथे. म्हणजे आपण आहोत हे ज्ञान पूर्णतः स्वयंभू आहे. ते कुठे येत नाही, जात नाही, त्याला मार्ग नाही आहे, जाण्याचा मार्ग नाही आहे. आणि हे ज्ञान आपण विचार करून ते ज्ञान उपलब्ध आहे, नंतर विचार केल्याने ते ज्ञान येतं असं नाही आहे. त्या विचाराच्या आधी आहे, बुद्धीच्या आधी आहे, मनाच्या आधी आहे, अहंकाराच्या आधी आहे, अभिमानाच्या आधी आहे, देहाच्या आधी आहे, जगाच्या आधी आहे. सर्वांच्या आधी असलेलं हे जे आपलं आधी स्वरूप ज्ञान ओळखणं म्हणजेच अध्यात्म. आता ह्या आत्मस्वरूपात पुन्हा एक थोडंसं मी स्वप्नदृष्टांताचं विश्लेषण देऊन आज ह्या विषयावर, आज स्वप्नदृष्टांत जो आहे त्या स्वप्नदृष्टांतावरून थोडा अजून एक तुम्हाला सोयीस्कर ओळखता येईल त्या भाषेने मी आज थोडंसं तुम्हाला ह्याच्यावर ही चर्चा करणार आहे. तर स्वप्नदृष्टांतावरून आपल्या स्वरूपाला कसं ओळखावं? तर माया ही कशी उद्भवते? आवरण, विक्षेप आणि मल. ज्यावेळी आपण झोपी जातो त्यावेळी आपल्याला स्वप्नभास होतो, म्हणजे स्वप्नाचा दृष्टांत होतो. म्हणजे तिथे नेमकं काय होतं तर ह्याचा अभ्यास आपण आज अगदी व्यवस्थित रीतसर करू. तर सर्वप्रथम पहा, आपण जे आता एक देहरूपाने तुम्ही आहात असं धरू, देहरूपाने जे तुम्ही आहात, जे ह्या तुम्ही आता जागृत अवस्थेत आहात, ही जागृत अवस्था आणि ह्या जागृत अवस्थेमधला हा मी जागृत पुरुष आहे. तर रात्री ज्यावेळी आपल्याला झोप येते, आपण निद्रिस्त होतो, त्यावेळी आपण हे जे जागृत म्हणून जे पुरुष आहोत ह्याची आपल्याला विस्मृती होते, म्हणजे आपण स्वतःला विसरतो. आणि आपण ज्यावेळी स्वतःला विसरतो त्यावेळी ते स्वप्नाचा भास तिथे आपल्याला उत्पन्न होतो. म्हणजेच आपण जागृत अवस्थेमधले काही जे जागृत पुरुष आहोत ते आपण ज्यावेळी स्वतःला विसरतो त्या विसरण्यामुळे तिथे त्या आपल्या जागृत पुरुषावर म्हणजे आपल्यावर तिथे आवरण उत्पन्न होतं. मग त्याला पहिलं म्हणतात आवरण. मग आपण जागृत स्वतःला विसरतो त्याला आवरण शक्ती म्हणतात. त्यानंतर स्वप्नाचा जो विक्षेप होतो त्या स्वप्नाच्या विक्षेपामध्ये जो काय स्वप्नाचा विक्षेप आहे त्या स्वप्नाच्या विक्षेपाला म्हणजे त्या स्वप्नाला जाणणारं जे काही ज्ञान आहे म्हणजेच आपण जागृत त्या स्वप्नाला जाणणारे असे उत्पन्न होतो. म्हणजे आपण स्वतःला विसरतो, तिथे आपल्यावर आवरण होतं, म्हणजे आपण जागृत आपल्याला विसरतो
आणि आपण तिथे स्वप्नाला जाणणारे असे तिथे आपल्याला होतो. पण तिथे जे आपण स्वप्नाला जे जाणत असतो तिथे आपल्याला आपल्या जागृतीचा विसर झालेला असतो आणि आपण आपल्या अजागृतीत ते अख्खं स्वप्न बघत असतो. म्हणजे आपलं पहिलं जे आवरण आहे ते जागृत अवस्थेत जागृत आपल्या पुरुषावर असतं आणि हा जागृत पुरुष आवरणमध्ये जेव्हा होतं त्यावेळी त्याचा जो द्वितीय जो विक्षेप आहे तो म्हणजे त्याचा अजागृतपणा. म्हणजे जागृत अजागृत होतो आणि तो अजागृतीचा जो परत विक्षेप आहे तो स्वप्न आहे. ती स्वप्न अवस्था म्हटलेली आहे. आणि ती जी स्वप्न अवस्था आहे ती स्वप्न अवस्था ज्याला जाणवते तो जागृत नसून तर ते आपलं अजागृत रूप असतं. म्हणजे स्वप्नाचा भास आपण जागृतला होत नसतो तर आपल्या अजागृत स्थितीला म्हणजे आपण स्वतःला विसरून आपल्याला अजागृत असा आपल्या त्या स्वप्नाच्या साक्षी स्वरूपामध्ये आपण त्या स्वप्नाला बघत असतो. आता स्वप्नाचा जो काही विक्षेप होतो तो हे जे कोण आपण अजागृत म्हणून आपण जी कल्पना केली जे आपण अजागृत म्हणून आपण कल्पना करतो आणि तेच अजागृत आपण स्वप्न म्हणून कल्पना करतो आणि आपल्या अजागृत रूपावर सुद्धा आवरण होऊन मग आपण अजागृत आपल्याला त्या स्वप्नातला स्वप्नपुरुष म्हणून घेतो. पुन्हा एकदा सांगतो की आपण जे जागृत अवस्थेमधले जागृत आहोत ते आपण निद्रिस्त झाल्यावर आपण आपणास विसरतो, हमखास विसरतो. मग हमखास विसरल्यावर ते आपल्यावर झालेलं आवरण असतं. द्वितीय जे विक्षेप त्याच्यापासून झालेला जो विक्षेप आहे तो म्हणजे आपण अजागृत होतो. मग ते अजागृत आहे ते आपल्या जागृतीचा विक्षेप आहे. त्याच्यानंतर हा जो आपण अजागृती जो पण आहे त्या अजागृतीवर सुद्धा आवरण येतं आणि त्या अजागृतीत आपल्याला स्वप्नाचा विक्षेप होतो. आणि त्या स्वप्नाच्या विक्षेपात ते आपली अजागृत म्हणून जे आपले साक्षी तत्व आहे ते आपण जे साक्षी म्हणून त्या स्वप्नाचे जे साक्षी असतो तिथे आपल्याला विसर पडून आपण तिथे केवळ आपल्याला स्वप्नपुरुष असे घेतो. आता ज्यावेळी तो स्वप्नाचा भ्रम तुटतो त्यावेळी त्या स्वप्नपुरुषाबरोबरच तो जो आपली अजागृती असते ज्या अजागृतीतून आपण स्वप्न पाहत असतो ती अजागृतीसहित स्वप्नाचा भास शून्य होतो आणि तिथे आपण जागृत होतो. म्हणजे जे अजागृत आपण ते आपण जागृत होतो. म्हणजे हा जो स्वप्नाचा जो भास झालेला असतो तो आपल्या जागृत अवस्थेत आपल्याला न होता आपल्या जागृत पुरुषाला न होता आपल्या अजागृत पुरुषाला होत असतो. हा थोडा विषय सखोल आहे. म्हणजे साधारण हा मिळता जुळता म्हणजे जसा मुख्य हेतू सांगण्याचा आहे काय की जोपर्यंत आपल्याला स्वतःवर आवरण होत नाही तोपर्यंत स्वप्नाचा भास उत्पन्न होणे कठीण आहे. म्हणजे आपण झोपलो असं जोपर्यंत नाही तोपर्यंत स्वप्न पडत नाही, भासत नाही. आणि स्वप्नामध्ये जो काय आपल्याला स्वप्न भास झाला आणि त्याच्यामध्ये जो काय भय उत्पन्न झाला तो त्या स्वप्नातला मल असतो. म्हणजे आवरण, विक्षेप आणि मल. तसंच आपल्या अंतर्यामी आपण जे खरे शुद्ध आत्मस्वरूप म्हणून आहोत. आता ह्या जागृत अवस्थेमध्ये ह्या जागृत पुरुष ही जी काही जागृत अवस्था आहे ह्या जागृत अवस्थेमध्ये आपण जे केवळ शुद्ध ज्ञान स्वरूप म्हणून आहोत ते आपण शुद्ध ज्ञान स्वरूप म्हणजे आपण साक्षी आहोत. आणि ते जे आपण ज्ञान साक्षी म्हणून आहोत ते ज्ञान साक्षी आपल्याला ह्या देहाच्या कल्पनेमुळे ह्या जागृत अवस्थेत आपल्याला म्हणजे जर आपण साक्षी आपल्याला देहस्वरूप घेत असतो, अहंकार घेत असतो. ज्यावेळी ह्या अहंकाराचा किंवा ह्या जीवसृष्टीचा ह्या साक्षीसहित जेव्हा प्रलय होतो त्यावेळी आपण जे खरे साक्षीचेही जे जागृत जे परमात्मा आहोत त्या आपल्या परमात्मा अशा निज रूपात जागे होतो. आतासुद्धा इथे आपल्याला आपण आहोत असं जे ज्ञान आहे ते ज्ञान केवळ भास रूपात आहे. आणि हा जो भास ज्या आपल्याला होतो आहे ते आपलं निराभास असं स्वरूप आहे. म्हणजे आपलं जे निराभास जे स्वरूप आहे त्यालाच जागृत म्हणतात. ते निर्गुण तत्व आहे आणि ते पूर्ण जागृत आहे. आणि त्या निर्गुण जागृत तत्वामध्ये आपण आहोत असा भास केवळ आत्मतत्वाने उत्पन्न झाला आहे. आणि तोच म्हणजेच आत्मतत्व ह्या जगरूपाला भासतं आहे, ह्या जगरूपात भासतं आहे. म्हणजे त्या आपल्या निर्गुण जागृत तत्वात आत्मतत्व उत्पन्न होतं आणि त्या आत्मतत्वात ह्या जगसृष्टीसह भास होतो.
म्हणजे इथे आता जागृत पुरुषही आहे, आपण आहोत असं केवळ भास साक्षी ते सुद्धा आहे, आणि त्याच्या मागे त्या साक्षी तत्वाला जाणत असलेलं जे आपलं पूर्ण जागृत असं जे निर्गुण चैतन्य, तेच आपलं खरं निर्गुण रूप आहे. परंतु सर्वात आपलं हे जे साक्षी तत्व आहे, म्हणजेच आपण आहोत असं केवळ भासत असलेलं जे शुद्ध ज्ञान आहे, त्या शुद्ध ज्ञानामध्ये पहिली आपली ओळख व्हायला पाहिजे. आणि हे जे भासत असलेलं जे ज्ञान आहे, ते ज्या आपल्याला भासत आहे तिथे आपण केवळ निराभास पूर्ण परमात्मा स्वरूप निर्गुण आहोत ह्याची ओळख व्हावी लागते. आत्मा आत्मा परमात्मा, आत्मा परमात्मा काही नसून परमात्मा म्हणजेच त्या स्वप्नपुरुषासारखे आपण जे खरे पुरुष जे स्वप्नात भास होतो त्याप्रमाणे आपलं ते निर्गुण तत्व आहे. त्यामध्ये स्वप्नात भास ज्या आपल्या अजागृतीला होतो त्याप्रमाणे आपण ह्या जागृतीमध्ये साक्षी रूपात आहोत. आणि ज्यामध्ये जसं आपण स्वप्नामध्ये आपल्याला स्वप्नपुरुष घेतो तसंच ह्या जागृतीमध्ये आपणच स्वतः साक्षी आपल्याला देहरूपाने अभिमान रूपाने आपल्याला व्यक्तिरूप घेतो आहे. परंतु इथे आपण व्यक्ती नसून आपण ह्या व्यक्तिरूपाला जाणणारे साक्षी आहोत. तसेच आपण इथे साक्षीही नसून त्या साक्षीला जाणणारे केवळ परमात्मा आहोत. तुम्ही मागचे जे पहिल्यापासूनचे व्हिडिओ जे काही मी अपलोड केलेले आहेत त्यामध्ये पहिला आत्म्याचं विश्लेषण केलेलं आहे, आत्मा कसा ओळखावा ते सांगितलं आहे. त्याच्यानंतर पुढील पद्धतीने परमात्मा कसा ओळखावा हे सांगितलं आहे. आत्मा जो असतो तो आपल्या अंतर्यामी आहे पण ह्या स्वरूपात असतो. परमात्मा जो असतो तो ह्या कायेमध्ये नसतो. परमात्मा ह्या कायेमध्ये नसतो, परमात्मा कायातीत असतो. परंतु परमात्मा जो आहे तो शुद्ध केवळ ज्ञान स्वरूपात आहे. आणि ते शुद्ध केवळ ज्ञान स्वरूपाचं जे प्रतिबिंब आहे ते हे आपल्या ह्या कायेमध्ये आपण आहोत असं ज्ञान उत्पन्न करतं आहे, भासतं आहे. ह्या आपल्या कायेमध्ये आपण आहोत असं जे ज्ञान आहे ते ज्ञान केवळ आपण जे देहातील असे जे परमात्मा आहोत त्याचा भास आहे. परंतु ते आत्मस्वरूप म्हणजे आपण आहोत असं जे भास आहे ते व्यक्त रूपात आहे, व्यक्तिरूपात नाही. ते नंतर पुढे आपण देहाच्या ओळखीने व्यक्तिरूपात घेतो आहे, व्यक्तित्व येतं आहे. परंतु ते व्यक्तित्व नसून व्यक्तत्व आहे, केवळ व्यक्तत्व. आणि व्यक्तत्वाला त्या जाणणारा आपलं जे अव्यक्त असं जे परमात्मा स्वरूप आहे तेच आपलं खरं निजरूप आहे. श्री निसर्गदत्त महाराज ह्यांनी ज्या आपल्या कालावधीत जो काय स्पष्ट मार्ग केला होता तो एवढा सरळ स्वच्छ आणि ओपन होता की त्याच्यात सहज कोणी ओळखू शकेल. मी त्यांना मनापासून सद्गुरू म्हटलेलं, मी काही त्यांना बघितलं नाही, ऐकलं नाही. परंतु त्यांचे जे काही व्हिडिओज होते, त्यांचे जे काही आत्मचर्चा होती त्याच्यावरून त्यांनी एवढा सहज मार्ग दिला की कोणीही सहज अगदी 2 मिनिटातसुद्धा ओळखू शकतात. महाराजांनी स्पष्ट सांगितलं, निसर्गदत्त महाराजांनी, की आपल्याला आपण आहोत अशी जाणीव पहिली जाणवते. आपल्याला पहिली जाणीव जाणवते. मग जाणीव म्हणून जी आणि ज्या आपल्याला जाणवते ते आपण जाणीवेचे जाणते शुद्ध परमात्मा आहोत. आणि ही जी जाणीव मग जाणीव जाणवल्यानंतर मग आपण देह आहोत, अमके आहोत, जग आहे हे जाणवतो. म्हणजे हा देहाचा जो भास आहे किंवा आपण आहोत असा जो देह अभिमान आहे तो ह्या जाणीवेला जाणवतो. आणि ही जी जाणीव जी आहे ती ज्या आपल्याला जाणवते ते आपलं निर्गुण स्वरूप आहे, निज रूपात आहे, एकदम सोप्या भाषेत. म्हणून महाराजांनी सांगितलं की जाणीव जाणवण्याआधी जे माझे असणे आहे त्या असण्याला जाणीव बिणीव काही नाही. परंतु जाणीवीची साक्ष ती त्याला होते आणि मग जाणीव जगाची साक्ष करते. ह्या आपल्या महाराष्ट्रात ह्या आपल्या मागच्या काही वर्षात जो काय हा सर्वात मोठा अवतार, माझ्या मते तर हा सर्वात मोठा अवतार होता. निसर्गदत्त महाराजांचा अवतार फार मोठा होता. कारण त्यांनी जे काही संशोधन केलेलं होतं ते एकदम स्पष्ट, क्लिअर आणि एकदम सोपं होतं. त्यांनी साधे भाषेत सांगितलं की आपण कोण आहोत. आणि त्यांचासुद्धा जो काय आत्मज्ञानाचा किंवा आत्मविषयाचा जो काय वारसा होता तोच पुढे काही लोक घेऊन जातात. कोण स्पष्ट करतं,
निसर्गदत्त महाराज फार पूर्ण म्हणजे पूर्ण ज्ञानी होते, त्याच्याबद्दल काही शंकाच नाही. कारण त्यांनी स्वतः एकदम सहज एकदम क्लिअर केलेलं आहे, कोणाच्याही सहज लक्षात यावं असं आहे. तर असा हा आध्यात्मिक चर्चेचा आत्मस्वरूपाचा आपला विचार आहे आणि त्यावर आपण नित्य स्वरूपाने अभ्यास करू, चर्चा करू. आणि एखादा जर कोणाला प्रश्न असेल, अजून काही पटत नसेल, क्लिअर होत नसेल, तर त्याचाही आपण अभ्यास करू. विशेष म्हणजे सत्संगामध्ये आपण नेहमी ऐकताना देहस्वरूपानेच ऐकत असतो, देहाच्या अभिमानानंच ऐकत असतो. परंतु आत्म्याबद्दल जे काही तुम्ही ऐकता ते देहाच्या स्मरणाने न ऐकता आपण केवळ आपल्या आत्मस्वरूपाने ओळखायचं असतं. निसर्गदत्त महाराज काय म्हणतात की जो गुरु असतो तो ज्ञानाने जेव्हा ज्ञान स्वीकारले तेव्हा ते गुरु आणि शिष्याचा एक तत्व होतं ना. तिथे जो देणारा गुरु आहे तो ज्ञान स्वरूपात आहे, परंतु घेणारा जो शिष्य देहरूपानं असेल किंवा देहरूपानं ऐकत असेल तर ते ज्ञान प्राप्त होत नाही. कारण महाराज काय सांगतो, मी ज्ञान स्वरूपात सांगतो आहे आणि तुम्हीसुद्धा ज्ञान स्वरूपात जेव्हा ऐकाल तेव्हा ती क्लिअरिटी आहे, तेव्हा तिथे ओळख आहे. भगवंत कृष्णाने अर्जुनांना, उद्धवाला हाच बोध केला आहे की हे कृष्ण, हे उद्धवा, मी पूर्ण चैतन्य निराभास असा केवळ ज्ञानस्वरूप परमात्मा आहे आणि माझ्या ह्या ज्ञानाला ओळखणे म्हणजेच माझ्या स्वरूपाशी एकरूप होणे आणि माझ्या स्वरूपातच विलीन आणि मुक्त होणे हाच खरा स्वधर्म आहे. आपल्या नित्य स्वरूपाला, आपल्या आत्मस्वरूपाला, आपल्या परमात्मा स्वरूपाला ओळखणे हे आजच्या ह्या काळात फार गरजेचे, फार महत्त्वाचे आहे. आत्मा आत्मा काही नाही, आत्मा म्हणजे आपण आहोत असे ज्ञान, केवळ शुद्ध ज्ञान. श्री समर्थ रामदासांनी दासबोधामध्ये जो काय अभ्यास केलेला आहे, जो काय लिहिलेला आहे, त्याच्यात महाराजांनी अगदी स्पष्ट दिलेलं आहे की परमात्मा जो आहे तो केवळ ज्ञान स्वरूपात आहे, केवळ ज्ञान स्वरूपात. आणि आपल्या देहामध्ये आत्मस्वरूपात जे ज्ञान आहे म्हणजे ज्याला आपण आहोत असं जे भास होतो तो आत्मभास आहे आणि हा आत्मभास परमात्म्याला होतो. आणि आत्मभास जो आहे तो आत्मभास देहामध्ये गुण रूपात आहे, जाणीव रूपात आहे, शुद्ध चैतन्य साक्षी स्वरूपात आहे. आणि ती साक्षी स्वरूप सर्वांचं एकच आहे, सार्वत्रिक आहे, सार्वजनिक आहे आणि एक घन चैतन्य आहे. पण अगोदर ह्या आपल्या साक्षी चैतन्य म्हणजेच आपल्या अंतर्यामी आत्मस्वरूपाला ओळखावं आणि आत्मस्वरूप जसं शुद्ध होऊन स्वतःच्या ज्ञानस्वरूपामध्ये स्वतःला ओळखतं त्यावेळी मग आपल्या स्वतःच्या निज अशा परमात्मा स्वरूपाला ओळखावं. महाराज म्हणतात की आपलं जे खरं स्वरूप आहे, निज स्वरूप आहे, ते विसरलेलं स्वरूप आहे. ते स्वरूप विसरलेलं स्वरूप आहे, परंतु ते विसरलेलं स्वरूपच नित्य आणि सत्य असल्यामुळे त्या विसरलेल्या स्वरूपाचा कधीही आपल्याला विसर होत नाही. म्हणजे कसं, तर आपण आहोत, मग तुम्ही आहात हे तुम्ही मान्य करता, पण तुम्ही आहात हे तुम्ही मान्य करता, परंतु तुम्ही काय आहात हे तुम्ही विसरला आहे. मग नेमकं काय, तर तुम्ही ज्ञानस्वरूप चैतन्य परमात्मा आहात हे तुम्ही विसरले आहेत आणि तुम्हाला काय घेताय, तर मी आहे म्हणजे कोण, मी अमका आहे हे तुम्ही घेताय. परंतु त्यामध्ये सुद्धा जरी तुम्हाला विसर पडला तरी तुम्ही आहात ह्याचा तुम्हाला विसर पडला नाही. भले तुम्ही ते देहाच्या ओळखीने घ्या, परंतु ते तुम्ही आहात हे जे घेताय ते पूर्ण शुद्ध ज्ञान स्वरूपाचं आहे, हे पूर्ण स्पष्ट आहे. ते स्वसंमिद्य आहे. आत्मा स्वसंमिद्य आहे, स्वस्वरूप आहे. तो स्वतःला स्वतःपासून कधीच बाजूला काढत नाही, स्वतःपासून कधी दूर होऊ शकत नाही. तो केवळ आपल्या देहाच्या कल्पनेने आपण ह्या देहामध्ये अमके आहो असाच केवळ विचार करतो, असा संभ्रम होतो आणि अशानेच तो व्यवहार होतो. परंतु जरी आत्म्याने आपण देहावाशी किती जरी कल्पना केली आणि त्या कल्पनेत त्यांनी किती जरी हा संसार भोगला, दुःख भोगला, तरी तो शेवटी कल्पनेचा बाजार असतो. त्याला कधी काही होत नाही, त्याला बाधत नाही, त्याला त्याची कल्पना बाधत नाही. भले तो कल्पनेने काही व्यवहार करो, तो आपल्याला स्त्री समजो, पुरुष समजो, काही समजो, परंतु त्याला तो त्याच्यामुळे बाधित होत नाही. कारण तो हे जे सगळे व्यवहार आहे म्हणजे आपणच आत्मा, आपण कल्पनेने सगळं करतो आहे, पण कल्पना खरी नसल्यामुळे त्याचा बाध्य होत नाही.
आपण जे आहोत ही उपाधी आहे आणि आपण आहोत हे पूर्ण सत्य आहे आणि ते स्वतः सत्य म्हणजे ज्ञान स्वरूप आत्मा आहोत. आपण आहोत हे ज्ञान तुम्ही कुठपर्यंत कुठवर घेताय, काय म्हणून घेताय, ह्यावर सगळी मांडणी आहे. आपण आहोत हे ज्ञान तुम्ही देहाने घेतलात तर तुम्ही व्यक्तिरूपात आहात. आपण आहोत हे ज्ञान तुम्ही साक्षी रूपाने घेतलात तर तो मग आत्मा आहे. आणि हे जग आणि आत्मा वगैरे काही नाही, हे जगाचेच, हे जग नाहीच आहे, ही सृष्टी नाहीच आहे, काही नाही आहे. आणि मग आपण आहोत असं जर ज्ञान तुम्ही घ्याल तर मग ते ज्ञान शुद्ध परमात्मा डायरेक्ट निर्गुण तत्व आहे. कारण त्या निर्गुण तत्वामध्ये परमात्मा स्वरूपामध्ये अजूनपर्यंत कुठल्याही सृष्टीचा उगम अथवा कल्पना झालेली नाही आहे. गुणातीत अशा परब्रह्मामध्ये गुणाची कल्पना अजूनपर्यंत झालेली नाही आणि होणारही नाही. परंतु आपण आहोत ही कल्पना म्हणजेच ती गुणकल्पना त्या आपल्या निर्गुण अशा गुणातीत कल्पनामध्ये आपल्या त्या गुणातीत रूपामध्ये उद्भवते. ती केवळ कल्पना आहे अशी भासते परंतु नाही आहे तिथे. जसं स्वप्न होतं पण स्वप्न असून नव्हतं कारण ते नाही आहे, मिथ्या आहे. तसंच हे जीव जगत सृष्टी आई अशी भासते परंतु आपल्या निज रूपात जेव्हा आपल्याला खरी जागृती येते, खरी ओळख होते तेव्हा ही सुद्धा स्वप्नासारखीच आपल्याला भासते. आणि तिथे आपल्या त्या निर्गुण तत्वावरून हे जीवसृष्टीसुद्धा ही सगळी मिथ्या हे आपण तिथे पूर्णतः सहज ओळखतो. आणि ह्यालाच आत्मसाक्षात्कार किंवा ह्यालाच आपल्या खऱ्या मुक्तीचा मार्ग सगळा साधू संतांनी सांगितलेला आहे. पुढच्या काही व्हिडिओजमध्ये आपण पुन्हा सत्संग घेऊ. तुम्हाला एखादा काही प्रश्न असेल तर तुम्ही सांगू शकता, विचारू शकता. ही आत्मचर्चा अशीच पुढे राहील अशी देवाकडे श्री निसर्गदत्त महाराजांच्या चरणी मी नतमस्तक होऊन अशी मागणी करतो. त्याचप्रमाणे तुम्हाला सर्वांना आत्मस्वरूपाचं ज्ञान, आत्मस्वरूपाची भक्ती लागावी, ओढ लागावी, आत्मस्वरूपाची ओळख व्हावी यासाठी निवेदन करतो. आणि त्या परमात्मा स्वरूप अशा निज रूपाला, आपल्या स्वतःच्या निर्गुण परब्रह्माला नतमस्तक होतो. सगळ्यांना त्यांनी आपली जी काही ज्ञानमूर्ती आहे त्या ज्ञानाचा निराकार रूपाचं ज्ञानरूपात दर्शन होऊन तुम्हा सगळ्यांना त्याची ओळख व्हावी हेच माझं सर्वांच्या आणि आपल्या त्या नित्य स्वरूपाच्या चरणी नम्र विनंती आहे. श्री गुरुदेव रघुनाथ महाराज की जय. श्री निसर्गदत्त महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.